नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा मेसेजमध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केले की अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल किंवा गुगलवरती डायरेक्टली DTE महाराष्ट्र सर्च करायचं आहे. ही वेबसाईट येईल. इथे ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ही टॅब दिसते. याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती येता. आल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये अगोदर जायचं आहे, जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर इथे जे तुमचं फुल नेम टाकायचं आहे, तुमचा मेल आय डी, मोबाईल नंबर, त्यानंतर स्टेट ऑब्व्हियसली महाराष्ट्र एक नंबरलाच आहे. त्यातला डिस्ट्रिक्ट बघायचा तुमचा कोणता आहे तो. ओके. आणि ही अशी इन्फॉर्मेशन पूर्ण टाकायची आहे. आणि 10वीचं मार्क्स नाव सॉरी तुमचं नाव टाकताना तुमची 12वी जर झालेली असेल, 12वी सायन्स, तर तुम्ही 12वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं टाकायचं किंवा ITIचे ITI झालेला असेल तुमचा, तर ITIच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे तुमचा, तर तुम्ही तयार करताना एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, @ हॅश असा स्पेशल सिम्बॉल प्लस डिजिट अंक पाहिजे त्याच्यामध्ये है ना. तर फॉर एक्झाम्पल राज नाव असले एखाद्या मुलाचं, राज @123 किंवा त्याची डेट ऑफ इयर तुम्ही ॲड करू शकता. आर कॅपिटल, बाकीचे स्मॉल, @ याचा सिम्बॉलचा यूज करून. ठीक आहे. पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे, सेम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. मी एका स्टुडंटचा या ठिकाणी टाकतोय आणि रजिस्टरवरती क्लिक करतोय. आता रजिस्टरवरती क्लिक करतो. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर OTP जो आहे तो स्टुडंटच्या मोबाईलवरती गेलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं. त्यानंतर क्रिएट अकाउंटवरती क्लिक केलं की तुमचा DSD 26 नावाचा ID तयार होईल आणि तो ID तुम्हाला काय करायचा आहे, तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल. तो ID तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायचा आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता ID क्रिएट झाल्यानंतर इथे क्लिक करू शकता तुम्ही किंवा डायरेक्टली कॅन्डिडेट लॉग इन, हे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी DSD वाला तो ID टाकायचा. ठीक आहे. आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतील, मुलं गायब होतील. नंतर काय होईल, 2 नंबरची लिंक असते बघा, कॅन्डिडेट लॉग इन. इथे DSD 26 वाला नंबर आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इन करायचं. ID पासवर्ड टाकलेला आहे, लॉग इन केलं. आता या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल. ठीक आहे. आता फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन स्टेटस इकडे जायचं नाही, कुठे जायचं, डॅशबोर्डच्या खाली. इथे काय आलं आहे, प्लीज सिलेक्ट स्क्रुटिनी मोड. या ठिकाणी 2 मोड दिसतील तुम्हाला, एक ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी जर मोड तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचं ई स्क्रुटिनीनं व्हेरीफाय होईल. जर तुमच्या जवळ कोणतं FC सेंटर असेल, म्हणजेच पॉलिटेक्निकचं कॉलेज असेल, तर त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही सिलेक्ट करू शकता. फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वेळ, टाईम आणि ते मॅनेज करावं लागेल तिथे. जसं की सेव्ह अँड प्रोसीड जर केलं आपण, तर तुम्हाला तिथे काय करावं लागतं, डेट वगैरे आणि टाईम, अपॉइंटमेंट घ्यावी लागते थोडक्यात तिथे. बट बेस्ट वे ई स्क्रुटिनी करा, सेव्ह अँड प्रोसीड करा. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर सगळ्यात अगोदर येतो कॅन्डिडेटचा टाइप ऑफ कॅन्डिडेट. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट हे महाराष्ट्रातलेच आहेत आणि त्यांचं शिक्षण पण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी टाइप ए सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आणि बाकीचे जर टाईपसाठी तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला समजत नसेल तर मी ते सांगेल डिटेल नंतर. ठीक आहे. हे गेल्यानंतर पुढे बघा येईल, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम व्हिच कॅन्डिडेट हॅज पास क्वालिफाईंग एक्झामिनेशन. म्हणजेच ITI आणि 12वी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पास झालेले आहे, तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, लिहायचा आहे. आता हा स्टुडंट जो आहे, हा झालेला आहे नागपूर जिल्ह्यातून. ओके. तर या ठिकाणी नागपूर टाकतो मी. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. तुमचा ITI झाला असेल तर ITIचं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथे बघा तुम्हाला कॅटेगरी विचारेल. तुम्ही जनरल कॅटेगरी असाल तर जनरल, म्हणजे ओपनमध्ये असाल तर ओपन टाका. आणि कॅटेगरी जर असेल जसं की SBC, SCBC, SC, ST, NT, व्हीजेंट असे जर कॅटेगरी असेल, किंवा मराठा कॅटेगरी SCBC असेल तर तुम्ही रिझर्ववरती जा आणि इथे
या कॅटेगरी अवेलेबल आहेत. यापैकी जर तुमची कॅटेगरी असेल तरच रिझर्व्ह करा. जर नसेल कॅटेगरी तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जनरल सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी स्टुडंट हा ओबीसी आहे. ओबीसी मध्ये बघा सिलेक्ट सब कॅटेगरी, कॅटेगरी तुमची कोणती आहे ते सिलेक्ट करायचे आहे. आता हा स्टुडंट आहे कुणबी, के कुणबी तर सर्च करायचं. आता बघा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती लक्ष द्यायचा. आता कास्ट सर्टिफिकेट वर इथं कुणबी आहे की कुणबी मराठा आहे हे केअरफुली लक्षात ठेवायचं. आणि ह्या कास्टच्या पुढे नंबर असतो, तो नंबर एकदम व्हेरीफाय करायचा. तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती जो आहे तोच पाहिजे आपल्याला या ठिकाणी, है ना. या स्टुडंट सपोज कुणबी आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट द स्टेटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल एकच ऑप्शन आहे या ठिकाणी, रिसिप्ट वगैरे नाही आहे, है ना. ओरिजिनल अवेलेबलवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट बघायची आणि कास्ट सर्टिफिकेटवरती खाली उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये असतं. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ऑथॉरिटी जी आहे यापैकी कोणती आहे ते चेक करायची. जनरली काय असतं, सब डिव्हिजनल ऑफिसर असतं. त्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलं आहे. सिलेक्ट द स्टेटस ऑफ नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे ओरिजिनल अवेलेबल असायला पाहिजे. ठीक आहे, रिसिप्टवरती या ठिकाणी होत नाही. चला त्यानंतर बघा फिजिकली हँडिकॅप आहे का तुम्ही, असाल तर येस करायचं, अदरवाईज नो. डिफेन्समध्ये तुमचे वडील आहेत, डिफेन्समध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये वगैरे जर तुमचे आई बाबा किंवा आई आई किंवा बाबा असतील तर तुम्ही त्या ठिकाणी येस करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ऑर्फन, जर अनाथ असाल तुम्ही तर त्या ठिकाणी येस करायचं आहे, अदरवाईज नो. आता या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, की तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ इंडिया नॅशनॅलिटी आहे का, असेल तर ओके, नसेल तर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट जनरली नसेल कोणाचा. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कधी चालतं, जेव्हा नॅशनॅलिटी तुमच्याकडे नसेल आणि टी सीवरती जर तुमच्या भारतीय लिहिलेलं असेल किंवा इंडियन लिहिलेलं असेल, प्लस त्याच्यावरती बर्थ प्लेस मेन्शन असायला पाहिजे. ठीक आहे. या स्टुडंटची नॅशनॅलिटी आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी नॅशनॅलिटी सिलेक्ट केलेलं आहे. अदरवाईज बर्थ सर्टिफिकेट असतं, बर्थ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तहसीलचं तरी चालेल. ठीक आहे. बट या स्टुडंटची नॅशनॅलिटी आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. पुढे जाऊया कन्फर्म करून. कन्फर्म केल्यानंतर बघा इथे जो फॉर्म आहे हा सेंटरपर्यंत आलो. आता याच्या पुढे 2 पार्ट या ठिकाणी येतात. जसं की ग्रुप ए 1 मध्ये कोणतं येतं तर 12वी सायन्स झालेले विद्यार्थी. ठीक आहे, है ना. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये येतात आय टी आय झालेले विद्यार्थी, है ना. तर आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांनी इथे तुमची फायनल मार्कशीट असते बघा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं 10+2 इयर्स. तुमच्या रिझल्टच्या वरती असतं 2 इयर्स. ATS आहे, COE आहे, CTS आहे की MSBVE आहे की 3 इयर ATS आहे. हे तुम्ही फायनल मार्कशीट जी असते तुमचे फायनल इयरची त्याच्यावरती लिहिलेलं असतं, त्याच्यावरनं तुम्हाला लिहायचं आहे. बट हा फॉर्म 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्याचा आहे, त्यामुळे मी ग्रुप 1 सिलेक्ट करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी जाईल खाली 12वी सायन्स मध्ये कोणता बोर्ड होता त्याचं, है ना. 12वीला बघायचं बोर्ड कोणतं होतं. CBSE असेल तर CBSE सिलेक्ट करा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके, ठीक आहे. 12वीचं स्टेट बोर्ड होतं त्यामुळे स्टेट बोर्ड सिलेक्ट केले आपण. त्यानंतर बघा 12वी पास झाला कधी हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये झाले असाल, 2025 मध्ये झाले असाल किंवा या ठिकाणी तुमचा जर रिझल्ट रेग्युलरमध्ये आता लागला असेल तर तुम्ही मार्च 2026 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी रोल नंबर टाकतोय स्टुडंटचा मी 60688. ठीक आहे. रोल नंबर टाकल्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे. आईचं नाव टाकल्यावर चेक रिझल्टवरती जर आपण क्लिक केलं तर बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला जेवढे सब्जेक्ट होते ते या ठिकाणी येतात आणि इथे टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक फेच होतात. ठीक आहे. आता या ठिकाणी शो इलिजिबल कोर्सेसवरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या कोणत्या ब्रँचला ॲडमिशन घेऊ शकता हे इलिजिबल कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. टोटल 46 कोर्सेसला हा विद्यार्थी काय करू शकतो, ॲडमिशन घेऊ शकतो.
हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, हे चेक केल्यानंतर पुढे 10वीचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. हा विद्यार्थी 10वीला तर CBSE बोर्डला होता. तर CBSE बोर्ड पास कधी झाला हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हा स्टुडंट पास झालेला 2024ला. ठीक आहे. त्यानंतर सीट नंबर टाकायचा आहे CBSEचा. त्यालाच CBSEला काय असतं, रोल नंबर असतो है ना. तो रोल नंबर टाकायचा 15121878. ठीक आहे. त्यानंतर CBSEचे मार्क या ठिकाणी टाकायचे आहेत आपल्याला SSC मॅथमॅटिक्सचे 59. त्याच्यानंतर पुढे कितीपैकी आहेत तर 100 पैकी. त्यानंतर 10वी सायन्सचे मार्क बघायचे. या ठिकाणी सायन्स फक्त पाहिजे आपल्याला, सोशल सायन्सचे टाकायचे नाही आहेत. सायन्सचे मार्क्स आहेत त्याला 57 आउट ऑफ 100. त्यानंतर 10वी इंग्लिशचे मार्क टाकायचे आहेत. हे आहेत 78 आउट ऑफ 100. त्यानंतर 7 प्रोसीड करायचं आहे. 7 प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी नाव स्टुडंटचं येऊन जाईल 10वीच्या मार्कशीटनुसार. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि बाकी डिटेल जी आहे ही या ठिकाणी टाकायची आहे स्टुडंटची. तर ते टाकून घेऊया आपण. स्टुडंटची डेट ऑफ बर्थ आहे 13/10/2008. तर या बॉक्सवरती क्लिक करायचं. सगळ्यात अगोदर इयर सिलेक्ट करायचं. इयर आहे या स्टुडंटचं 2008. त्यानंतर मंथ आहे 10 म्हणजे ऑक्टोबर आणि डेट आहे 13 याला सिलेक्ट करायचं. हे झाली तुमची डेट सिलेक्ट. मेल आहे की फिमेल आहे हे तुम्ही चेक करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी टाका. त्यानंतर इन्कम जे आहे फॅमिली इन्कम त्याची रेंज आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे है ना. तर या स्टुडंटची रेंज चेक करायची आणि तुमची जी इन्कम सर्टिफिकेटवर असेल ती रेंज या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी इन्कम रेंज जी आहे 9 लाख ते 10 लाख आहे स्टुडंटची. रिलिजन जे आहे ते हिंदू. तुमचा रिलिजन जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे रिलिजन. ठीक आहे. त्यानंतर मदर टंग जी आहे तुमच्या TC वरती असते बघा, ते बघायची. ती टाकायची. मराठी असेल तर मराठी, अदरवाईज उर्दू वगैरे तुमची जी काही मदर टंग असेल ती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर कम्युनिकेशन ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा. ठीक आहे. नाही, कॉन्टॅक्ट डिटेल तर खाली येतातच. हे कम्युनिकेशन ॲड्रेस मी या ठिकाणी टाकतो. बट या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही कारण कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो या ठिकाणी है ना. ॲड्रेस तुमचा जो असेल तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा पूर्ण. ॲड्रेस टाकला आणि हे सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर त्याला कन्फर्म केल्यावर अशा प्रकारचं इंटरफेस येईल. हो, लॉग आउट झालेला आहे. परत लॉग इन करायचं. हां, सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा काय करायचा आहे, फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे है ना. जो फोटो जो असेल पासपोर्ट साईजचा फोटो काढलेला पाहिजे आणि या ठिकाणी जशा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कलर फोटो पाहिजे आणि लास्ट 3-4 महिन्यातलं पाहिजे. ठीक आहे. नाहीतर बरेच मुलं काय करतात 5वीतला 6वीतला फोटो टाकतात. तसं करू नका. ओके. म्हणजे जास्त याच्यावरती चेंज दिसायला नको है ना. तर फोटो या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर फोटो करताना बघा फोटोच्या खाली साईन जर असेल तर बेस्ट राहील तिथे है ना. आणि साईन आणि फोटो तो काय करायचा एकत्र हे करायचा आहे. दाखवतो मी तुम्हाला आता. या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक केल्यावर या फोल्डरमध्ये बघा तुम्हाला ही जी इमेज आहे ही दिसेल. अप टू 50 KB. आता 50 KB मॅक्झिमम लिमिट आहे. 50 KB पर्यंत पाहिजे म्हणते. तर त्याला साईज रिड्यूस करून घ्या. आता याची साईज आपण रिड्यूस केली.
ठीक आहे. साईज रिड्यूस केली की बरोबर आली. याला फोटो आणि साईन बरोबर सेट करून घ्या. सेव्हचं ऑप्शन येईल. ठीक आहे. सेव्ह झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते डॉक्युमेंट सर्व या ठिकाणी येतील. एक एक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. जसं की या ठिकाणी काय करायचं आहे, 10th SSC 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून घ्या. या ठिकाणी एक एक डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया. SSC, या ठिकाणी सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत मी याच्यामध्ये करून घेतलेले आहेत. कमी साईजमध्ये तुम्ही JPG आणि PDF दोन्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी 500 KB पेक्षा कमी डॉक्युमेंट पाहिजे फक्त. ठीक आहे. इथे अपलोड करायचं आहे. क्लिक. अपलोड झाल्यानंतर इथे व्ह्यूचं ऑप्शन येतं, व्ह्यू करायचं आहे. त्यानंतर HSC मार्कशीट, 12वीची मार्कशीट अपलोड करून घ्या. सेम सेव्ह ॲज PDF, अपलोड. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत, अपलोड करून घ्यायचे आहेत. नॅशनॅलिटी, अपलोड. कास्ट, अशा पद्धतीने बाकी उरलेले डॉक्युमेंट सगळे अपलोड करा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. सेव्ह अँड प्रोसीड कन्फर्म करतोय. डॉक्युमेंट कन्फर्म केल्यानंतर तुमची एकदा पर्सनल डिटेल जे आहे सर्व टाकलेलं आहे ते एकदा चेक करून घ्यायचे इथे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. ठीक आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर ओपन कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 404 रुपये समथिंग, आणि OBC असेल तर किंवा कॅटेगरी असेल तर 304 किंवा 305 समथिंग रुपयेच येतात. आता हे पेमेंट करायचं कसं, तर सिम्पली जसं आपण या ठिकाणी शो QR वरती क्लिक केलं तर तुम्ही जसं पेमेंट करता दुकानमध्ये वगैरे तसं पेमेंट करायचं आहे. हां सॉरी, 305.90 म्हणजे 306 रुपये तुम्हाला पे करावे लागतात. याचं पेमेंट झालं की तुमचं प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करायमध्ये काय अडचण येत असेल तर आमची टीम तुम्हाला गाईड करू शकते. ठीक आहे. तर तुम्ही ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे, तिथे रिक्वेस्ट करा की वी वॉन्ट कन्सल्टन्सी किंवा फॉर्म भरून पाहिजे असा मेसेज टाका. तुमचा फॉर्म भरून देण्यात येईल. ठीक आहे. नॉमिनल फीसमध्ये आपण ही भरून देतो आहे. जर पूर्ण टोटल कन्सल्टन्सी तुम्हाला पाहिजे असेल तर 3,000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण ॲडमिशनपर्यंत आम्ही कंप्लीट करून देऊ. आणि जर फक्त रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्हाला 499 म्हणजे 500 रुपयामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन आम्ही करून देऊ. ठीक आहे. एकदा पेमेंट झालं तुमचं कंप्लीट की अशी स्क्रीन येईल आणि
तुमचं पेमेंट कंप्लीट झालं की तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन येऊन जाईल. ठीक आहे. आणि या प्रिंटची काय करायची आपल्याला, सॉरी, या रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची. आणि जर फिजिकल स्क्रुटिनी केलं असेल तुम्ही, तर ही प्रिंट घेऊन तुम्हाला या प्रिंटवरती जेवढे डॉक्युमेंट्स दिसत आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तिकडे जायची आहे. आणि ज्यांनी ई स्क्रुटिनी केलं त्यांना काही करायची गरज नाही. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.